मंडळी, सस्नेह, जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ. छोटे वाडे महाल झाले, झोपड्यांचे हाल झाले. छोटे वाडे महाल झाले, झोपड्यांचे हाल झाले. काल जे बेहाल होते ते आज मालामाल झाले. हा म्हणतो मी मोठा, तो म्हणतो मी मोठा. हा म्हणतो मी मोठा, तो म्हणतो मी मोठा. दलालांनी हात आमचा मध्येच केला थोटा. आणि तुम्हा समजवायला कोणाची माय व्यालीच नाही. कोण म्हणतं लोकशाही आलीच नाही. तुम्हाला असं वाटत असेल की मी अचानक कवितेच्या मूडमध्ये कशी काय? नाही, आजूबाजूला एवढं रान पेटलेलं असताना मी कवितेच्या मूडमध्ये नक्कीच नाही आहे. हां, पण इथल्या लोकशाहीचं नेमकं वर्णन करण्यासाठी शब्द सापडत नाही आहेत. अब्राहम लिंकनने लोकशाहीची व्याख्या करताना ती बाय द पीपल, फॉर द पीपल, ऑफ द पीपल, इट मीन्स डेमोक्रेसी अशी सांगितली होती. बाय द पीपल लोकांकडून, फॉर द पीपल लोकांसाठी, ऑफ द पीपल लोकांकरिता. पण सध्या परिस्थिती अशी झाली आहे की BY बाय द पीपलच्या ऐवजी BYE बाय द पीपल लोकांना बाय करणारी, फॉर द पीपल FORच्या ऐवजी FAR फॉर द पीपल लोकांपासून दूर गेलेली, आणि OF ऑफ द पीपलच्या ऐवजी OFF ऑफ द पीपल लोकांसाठी बंद असणारी अशी काहीशी लोकशाहीची व्यवस्था झाली. घटनाकारांनी सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी इथे सत्ता वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ती विभाजित आणि विकेंद्रित करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आपल्याकडे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ अशा 3 वेगवेगळ्या पातळीवरती सत्ता विकेंद्रित झाली. त्यातही केंद्रातलं कायदेमंडळ वेगळं, राज्यातलं कायदेमंडळ वेगळं, आणि खासदारांनी आमदारांनी मिळून जनतेचे प्रश्न सभागृहात मांडावेत, सभागृहात त्यावर कायदे व्हावेत आणि त्या कायद्यांनी कल्याणकारी योजना राबवाव्या असा एकूण प्रघात सांगितला गेला होता. तुम्ही म्हणाल की हे सगळं आम्हाला आत्ता का सांगताय, हे काही नवीन आहे का? नाही, हे नवीन नाही आहे. परंतु नवीन हे आहे की ज्या कामासाठी आमदारांनी खासदारांना निवडून दिलं जातं, ज्या कामासाठी आमदारांनी खासदार सभागृहांमध्ये पाठवले जातात, ती कामं सोडून बाकी सगळी कामं इथं केली जातात. अडचण तिथेच आहे. मी इतक्या उद्विग्नतेने ही मांडणी करते, त्याला कारणही आहे. कारण काल राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी काही घोषणा केल्या. त्यातली एक महत्त्वाची घोषणा होती ती आमदारांच्यासाठी 300 घरे सरकार देईल याची. मुळात आमदारासाठी राज्य सरकारने घरं का द्यायची? राज्य सरकारला आमदारांनी घरं मागितली होती का? कुठल्या पक्षाच्या आमदारांनी घराची मागणी केली होती? प्रश्न निर्माण असा होतो की जर आमदारांनी घराची मागणी केली नव्हती तर ती घोषणा का केली? किंवा आमदारांना घरं नको असतील, एरवी एवढ्या तेवढ्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाचे, विरोधी बाकावरचे म्हणजे किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस, दरेकर, शेलार, मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यासारखी माणसं जरा खुट्ट झालं की नको त्या विषयामध्ये आपलं बोलल्याशिवाय आणि आपण किती ज्ञानी आहोत त्या ज्ञानाचं प्रदर्शन केल्याशिवाय या मंडळींना राहावतच नाही. मग जनतेचा पैसा अशा पद्धतीने आमदारांसाठी जर दिला जात असेल तर त्यावर चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार ही सगळी मंडळी आळीमिळी चुपचिळी करून गप्प का बसलेली आहेत बरं? आमदारांना खरंच घरांची गरज आहे का? तो प्रश्न असा निर्माण होतो की म्हणजे मुळात आपण हे समजून घेऊया की आमदार खासदारांना काही पेमेंट केलं जातं का? कारण जे लोक धडपडून आमदार होण्यासाठी जातात आणि त्यासाठी आपापल्या मतदारसंघात निवडणूक प्रचाराच्या दरम्यान करोडो रुपयांचा चुराडा करतात, तुमच्या माझ्यासारख्या साधारण लोकांचं ते काम नाही. साधारण माणसाचं ते काम नाही आहे. त्याच्यासाठी प्रचंड धनशक्ती खर्च करणारा माणूस तिथे आवश्यक असतो. त्याची कॅटेगरीज ती बघितली जाते. मुळात निवडणुकीची तिकीटं देताना जो क्रायटेरिया लावला जातो, मेरिट आहे. ते मेरिट, तो किती अभ्यासू आहे, तो किती ज्ञानी आहे, तो किती काम करू शकतो, तो किती प्रश्न मांडू शकतो, तो किती तार्किक विचार करू शकतो, त्याच्याकडे किती फोरकास्ट विजन आहे, याही पेक्षा जे निकष लावले जातात, जे इलेक्शन मेरिट आहे ते इलेक्ट्रल मेरिट असं आहे की तो किती प्रभाव पाडू शकतो, तो किती छान प्रचार करू शकतो, तो किती पैसा खर्च करू शकतो, तो कुठल्या जातीचा आहे, त्याच्या जातीची मतसंख्या किती आहे, आणि तो सगळ्या प्रकारची म्हणजे मनगटबळ
आणि इतर बुद्धिबळ हे सगळं किती पणाला लावू शकतो यावर त्याला राजकारणात संधी द्यायची की नाही द्यायची हे ठरतं. हे सगळं आत्ता सांगायची कारण काय, कारण प्रत्येक निवडून गेलेला जो आमदार आहे तो तितकी धनशक्ती ठेवतो म्हणून तो आमदार म्हणून निवडून जातो. मग त्याच्यासाठी पुन्हा शासनाने घरे देण्याची घोषणा का करावी, काय गरज आहे. तुर्तास आपण पहिल्यांदा जरा टप्प्याटप्प्याने जाऊया. पहिल्यांदा जरा हे बघूया की इथे आमदारांना काही वेतन भत्ते मिळतात की नाही, आणि मिळतात तर ते कुठल्या नियमाच्या अनुसार मिळतात. तर आपल्या असं लक्षात येतं की भारतीय राज्यघटनेतील कलम 106, 195 नुसार आमदारांचे काही वेतन आणि भत्ते निश्चित केलेले आहे. हे कलम 106 आणि 195 नुसार जे त्यांना वेतन भत्ते दिले गेले किंवा निश्चित केले गेले त्याचा हेतू हा होता की या लोकांनी अत्यंत निस्पृहपणे आपापल्या मतदारसंघात काम करावे. हां, पण एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे, हे निश्चित केलं जातं म्हणजे मग मतदारसंघात ते पैसे त्यांना खर्च करण्यासाठी दिले जातात असे नव्हे. मतदारसंघात त्यांनी विकास कामांसाठी काय खर्च करायचा त्याच्यासाठीचा खर्च वेगळाच आहे. हां, त्याच्यासाठीचा खर्च वेगळाच आहे. ते साधारणतः दरवर्षी 5 कोटी रुपये दिले जातात, म्हणजे 5 वर्षात किमान 25 कोटी रुपये मिळत आहेत. मग हे वेगळे पैसे कुठले, तर हा पॉकेट मनी आहे. हा सरकारकडून दिला जाणारा पॉकेट मनी आहे. मी पॉकेट मनी असा शब्द वापरल्यावर कदाचित अनेक आमदारांना राग येईल. तो आला पाहिजे तुम्हाला राग, कारण मी पॉकेट मनी असा शब्द जाणीवपूर्वक वापरते. कारण नुसतं वेतनच दिलं जात नाही, तर वेतनासोबत महागाई भत्तासुद्धा दिला जातो. किती महागाई भत्ता दिला जातो? 132% महागाई भत्ता आमदारांना मिळतो. फक्त वेतन आणि महागाई भत्ताच दिला जातो का, की याच्यापेक्षा अजून काही वेगळं दिलं जातं? तर त्यांना एक PA सुद्धा ठेवायला सांगितला जातो, आणि त्या PAचा पगार, त्या स्वीय सहाय्यकाचा पगार पुन्हा सरकार देतं. हे PA काय काम करतात बरं? म्हणजे आमदारांचे जे PA असतात त्यांचं काम काय असतं, तर आमदाराच्या PAचं काम हे असतं की आमदारापर्यंत सर्वसामान्य माणूस पोचणार नाही याची काळजी त्याने घ्यायची, आणि त्याने पुरेपूर शक्य तेवढे फोन अटेंड करून साहेब कसे मीटिंगमध्ये आहेत, साहेब कसे बिझी आहेत, साहेब कसं काम करण्यामध्ये व्यस्त आहेत, आणि आपला फोन, आपली तक्रार ऐकून घ्यायला साहेबांना वेळ नाही हे पटवून देण्याची जबाबदारी त्या स्वीय सहाय्यकावर असते. बरं, स्वीय सहाय्यकाच्या पगाराच्या व्यतिरिक्त अजून काही आमदारांना मिळतं का, तर अरे वा, मिळतं ना. रेल्वेच्या प्रवासात सूट मिळते, विमानाच्या प्रवासात सूट मिळते. झालंच तर जर गाडी वगैरे घ्यायची असेल तर एक 10 लाखापर्यंतचं वाहन घेताना त्याच्यामधून 10% कर्जाची सूटही मिळते. शिवाय बिनव्याजी कर्ज मिळते. अजून काही? हो, त्यांच्या मतदारसंघात किमान 2 संपर्क कार्यालये जर उभी केली तर त्या 2 संपर्क कार्यालयाचा खर्च हा सरकारी तिजोरीवरती जोडला जातो. अजून काही? हो, त्यांच्या त्या संपर्क कार्यालयामध्ये जर कम्प्युटर चालवणारा जर एखादा माणूस असेल तर अशा संगणक चालकाच्या नावे पुन्हा 10,000 रुपये वेगळा खर्च काढून ठेवला जातो. पुन्हा मग त्याची गाडी आली, गाडीचं ड्रायव्हर आलं, फ्युअल आलं, या तर गोष्टी झाल्याच. टोल नाक्यात सूट आली, म्हणजे इकडे बाकी लोकांनी टोल नाके भरायचे. छोटे मोठे जो कोणी भाजी वाहक आहे, भाजी विक्रेता आहे, जो छोटे मोठे काही वस्तू विक्रेता आहे, जो पुण्या मुंबईवरून वस्तू आणतोय आणि गावाकडे नेऊन विकतोय, आणि त्याला त्याच्या टेम्पोसाठी ने-आण करण्यासाठी काही लागणारं वाहतुकीचा खर्च आहे, तर त्याने टोल नाके भरायचे. हां, तो श्रीमंत आहे ना, त्याने टोल नाके भरायचे. आमदारांनी टोल नाके भरायचे नाही. आमदारांना त्या टोल नाक्यामधनं सूट दिली जाईल. बरं, एवढं करून पुन्हा त्या आमदारांना मग निवृत्तीनंतर काही दिलं जाईल का, तर द्यावं ना. त्यांना निवृत्ती वेतनाची गरज आहे. 5 वर्ष जो आमदार होणार आहे किंवा 6 वर्ष जो विधान परिषदेला आमदार होणार आहे त्याला पुन्हा दरमहा 50,000 रुपयाचं वेतन दिलं जातं. 50,000 रुपये निवृत्ती वेतन. इकडे जो माणूस 60 वर्ष 65 वर्ष कष्ट करतो त्याला पेन्शन नाही आहे. त्याला पेन्शन द्यायचं म्हटलं की सरकारच्या तिजोरीवरती बोजा पडतो. म्हणजे जो 60-65 वर्ष राज्याचा सनदी नोकर म्हणून इथे सेवा करतो त्याला निवृत्ती वेतन देताना, त्याच्या कुटुंबाची काळजी घेताना किंवा अनुकंपा तत्वावरती
ज्यांचे पालक नोकरी दरम्यान ज्यांचा मृत्यू झालाय अशांच्या नातेवाईकांना सर्व्हिसमध्ये घेताना किंवा त्यांना काही नुकसान भरपाई देताना सरकारच्या तिजोरीवर बोजा पडतो. मात्र 5 वर्ष किंवा 6 वर्ष आमदार असणाऱ्या माणसाला दरमहा 50,000 रुपयाचं निवृत्ती वेतन देताना मात्र सरकारच्या तिजोरीवर बोजा पडत नाही. बरं, त्यानंतरही सपोज जर त्या आमदाराचा मृत्यू झाला, होऊ नये पण मृत्यू झाला, दुःखद घटना आहे, तर आमदाराच्या विधवा पत्नीला पुन्हा साधारणतः 40,000 रुपयाचे निवृत्ती वेतन दिले जाते. एकूण किती पैसे दिले जातात? किती पैसे जातात एकूण? तर जवळपास 2.5 लाखापर्यंतची रक्कम, जवळपास 2.5 लाखापर्यंतची रक्कम दर महिन्याला आमदाराच्या खिशात जाते. ही सरकारी तिजोरीतनं, आम्ही बाकीचं काहीच बोलत नाही आहोत, ही सरकारी तिजोरीतनं जाते. याच्याशिवाय त्याला वेगळ्या मिळणाऱ्या फॅसिलिटीज आणि त्याचे निवृत्ती वेतन ह्या सगळ्या बाबी आल्याच आल्या आणि मतदारसंघात खर्च करण्यासाठीचा जो निधी आहे विकास कामांचा तो वेगळा आहे. बरं, हे सगळं जेव्हा केलं जातं, हे किती पैसे एकूण खर्च होत असतील त्याचा आपण कधी आकडेवारी काढली आहे? तर आकडेवारी काढल्यावर असं लक्षात येतं की विधानसभेमध्ये साधारणतः 288 आमदार आहेत. विधानसभेतल्या 288 आमदाराच्यासाठी दर महिन्याला किमान 7,38,34,440 रुपये खर्च केले जातात. 7,38,34,444 रुपये हे फक्त आणि फक्त विधानसभेच्या आमदारांच्या पगारापोटी खर्च केले जातात. तर विधान परिषदेच्या आमदारांवर किती खर्च होतो? विधान परिषदेचे जे आमदार आहेत यामध्ये आता आपण 12 आमदारांचं सोडून देऊ गणित, कारण त्यांची निवड झालेली नाही आहे. विधान परिषदेत साधारणतः 1,37,57,040 रुपये, 1,37,57,040 रुपये एवढे पैसे खर्च होतात. हे सगळे पैसे जर दोन्ही मिळून जर एकत्रित केले तर जे काही 8-9 कोटी रुपये जे आहेत, 6 महिन्याची जर यांची जर रक्कम एकत्रित केली ना, आमदार खासदारांचा साधारणतः 6 महिन्याचा एक वेतन भत्त्याचा जर आपण विचार केला तर सरकारला 354 आमदारांचे मिळून, मी त्यातले 12 आमदार आपण वगळले तर कमी होतील समजा, साधारणतः सरकारला दर महिन्याला विधान परिषद आणि विधानसभा या दोन्हींच्या मिळून आमदारांच्या निव्वळ वेतन भत्त्यांच्यासाठी म्हणून 51,25,680 रुपये खर्च करावे लागतात. 51,59,00,000 एवढे पैसे खर्च करावे लागतात. विचार करा की हा 6 महिन्याचे जे वेतन भत्ते आहेत हे 51,59,00,000 रुपये, हे जर 6 महिन्याचा निधी जर एखाद्या पूरग्रस्तांच्यासाठी, भूकंपग्रस्तांच्यासाठी, जे काही आपत्कालीन लोक आहेत, जे संकटात सापडलेले लोक आहेत किंवा कोविडमध्ये मृत्यू पावलेले ज्यांचे पालक आहेत, या मुलांच्या भविष्यासाठी ह्या 6 महिन्याचा निधी मोठ्या मनाने दान करायला आमदार खासदार तयार होतील का? 6 महिन्याचा सोडून द्या, 1 महिन्याचा, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. त्याचं उत्तर नाही असं आहे. मग आपण जरा अजून पुढे जाऊया की हे सगळे पैसे आमदार खासदारांना कशासाठी दिले जातात. तर मग असं लक्षात येतं की आमदार खासदारांना हे पैसे हे त्यांनी अत्यंत टेन्शन फ्री राहून, डोक्याला कुठलाही ताण न घेता हे सगळे पैसे त्यांनी खर्च करावेत आणि या सगळ्या पैशांनी म्हणजे त्यांचे सगळे दैनंदिन प्रश्न एकदाचे सुटले की मग त्यांनी शासनाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. सभागृहात लोकांचे प्रश्न बिनदिक्कतपणे मांडावेत. सभागृहात लोकांचे प्रश्न मांडताना त्यांनी फार विचार करून
होतं असं? असे किती 288 मतदारसंघातले आमदार असतील की जे खरंच मतदारसंघातले प्रश्न हे सभागृहात जाऊन मांडत असतील? असे किती 288 पैकी आमदार असतील की ज्यांना आपल्या मतदारसंघात एकूण किती पंचायत समितीचे मतदारसंघ येतात, एकूण जिल्हा परिषदेचे मतदारसंघाची संख्या किती किंवा त्यातल्या मतदारांची संख्या किती, आपल्याला मतदारसंघ एक्झॅक्ट किती आहे, आपल्या मतदारसंघातल्या किती ग्रामपंचायती आहेत आणि या ग्रामपंचायतींमधल्या एकूण लोकसंख्या किती आहेत, त्यांचे प्रश्न किती आहेत, SCPचं बजेट किती लागेल, अंगणवाड्या किती आहेत, आशा वर्कर किती काम करतात, अंगणवाडीच्या सेविकांचे प्रश्न काय आहेत, मदतनीसांचे प्रश्न काय आहेत, हे खरंच त्यांना कळत असेल? म्हणजे मला कळत नाहीये की आमदारांचं फोन बिल देण्यासाठी म्हणून 8,000 रुपये एक्स्ट्रा दिले जातात आमदारांच्या फोनसाठी. 8,000 रुपयाचे असे कोणते फोन केले जातात आमदारांकडून की त्यांना 8,000 रुपये एक्स्ट्रा दिले जातात? पण त्याच वेळेला 8,000 रुपये अंगणवाडीच्या सेविकेला मिळण्यासाठी मात्र मारामार असते. म्हणजे अंगणवाडीची सेविका जी तिथे दिवसरात्र कष्ट करते त्या बाईला तिचं घर चालवण्यासाठी म्हणून 8,000 रुपये सुद्धा फार होतात, हे की नाही? मागे ते पंकजा मुंडे वगैरे फार होतात 8,000 रुपये असं त्यांना वाटत होतं. परंतु त्याच वेळेला आमदाराच्यासाठी मात्र ते 8,000 रुपये फोन बिलाची किरकोळ रक्कम म्हणून दिली जाते. असं नेमकं काय असतं? किती आमदार असतात की जे खरेच प्रश्न मांडतात? पालघर सारखा जिल्हा आहे की जिथे आदिवासी लोक मोठ्या प्रमाणात राहतात. कित्येक ठिकाणी आदिवासींच्या अशा काही वस्त्या आहेत की ज्या वस्त्यांमध्ये काही लोक अक्षरशः 11 KVचे टॉवर्स उभे राहिलेले आहेत आणि त्या टॉवर्सच्या त्याच परिसरामध्ये ते लोक जगतात. त्यांच्या मेंदूवर, शरीरावर, त्या वाडीवर त्या 11 KVच्या टॉवरखाली राहण्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. पण त्यांना तिथून शिफ्ट करून नवीन ठिकाणी घरं बांधून देण्याची गरज आहे. यावर नाही आहे सरकार गंभीर. यावर मोदी सरकारही गंभीर नाही, फडणवीस सरकार तर गंभीर नव्हतं. पण आम्हाला ठाकरे सरकारकडनं अपेक्षा आहेत. आम्हाला अपेक्षा आहेत म्हणून आम्ही ते मांडतोय, म्हणून आम्हाला मांडण्याची गरज वाटते. बरं, या सगळ्यांमध्ये सरकारी अजून एक गोष्ट आहे. घराची गरज खरंच आमदारांना आहे का? म्हणजे असं जर आपण सोशल मीडियावर जर अपील केलं की प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघातल्या आमदाराच्या घराचा फोटो काढून टाकावा, आपापल्या आमदाराचा फोटो काढून टाकावा, जे काही निवडून आलेले आमदार असतील, मग ते भाजपचे असो की ते काँग्रेस राष्ट्रवादीचे असो, सेनेचे असो, मनसेचे असो, अजून कुठल्या पक्षाचे असो, जर प्रत्येकाने जर आपल्या आमदाराच्या घराचा फोटो काढून टाकायचा ठरवला तर असे किती आमदार निघतील की ज्यांच्याबद्दल बोलताना कदाचित तिथल्या मतदारसंघातल्या नागरिकांना वाटेल की अरे आमच्या आमदारांना तर घरच नाही राहिला, आमचा आमदार तर बिचारा खोपटात राहतो, आमचा आमदार तर किरायाच्या घरात राहतो, त्याला घरच नाही आहे, अहो आमच्या आमदाराकडे तर गाडीच नाही आहे, तो सायकलवर फिरतो. आहे अशी परिस्थिती. आता मग जर असा कोणी युक्तिवाद काढेल की अहो ताई पुण्यात मुंबईमध्ये घराचा विषय चाललाय, त्यांना तर तिकडे त्यांच्या मतदारसंघात असेल घर, पण मतदारसंघाचे प्रश्न मांडायला जर ते मुंबईत आले तर मुंबईत कुठे राहायचं त्यांनी? मुंबईत त्यांना घर नको का? तर आम्हाला त्यांचं एक उत्तर आहे, आम्हाला त्यांच्यासाठी एक सांगायचं आहे की जर तुमचं असं म्हणणं असेल की मुंबईत त्यांना घर असलं पाहिजे, मतदारसंघातल्या घराचा विचार करू नका, तर दिलं सोडून आम्ही मतदारसंघातलं घर. पण मुंबईतल्या घराचा जर विचार करत असाल तर आमदारांचं म्हणाल तर आमदारांना आमदार निवास आहे. या आमदार निवासात आजपर्यंतचा जर इतिहास बघितला तर आमदार निवासात आमदार राहतच नाहीत. आमदार निवासातल्या खोल्या अशाच रिकाम्या असतात. आमदार निवासातल्या खोल्या या कार्यकर्त्यांच्यासाठीच राहायला असतात, कारण आमदारांची घरं ऑलरेडी आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि ती स्वतःच्या नावावर नसली तर पत्नीच्या, मेहुण्याच्या, भावाच्या, पुतण्याच्या, चुलत्याच्या अशी नावावरती घरं आहेत. पण नसतील घरं असं आपण गृहीत धरू, सगळेच काही तसे नाही आहेत, काही बिचारे प्रामाणिक आहेत असं आपण गृहीत धरू. ते जे बिचारे प्रामाणिक आहेत त्यांच्यासाठी आमदार निवासाच्या सदनिका आहेत ना.
आणि मंत्री महोदयांचं म्हणाल तर मंत्री महोदयांच्यासाठी सुद्धा सदनिका बंगलोज आहेतच की उपलब्ध. मग वेगळी घराची घोषणा का करायची? का यांच्याकडे वेगळ्या घराच्या घोषणेची का गरज असावी? काय असं काय वेगळा तीर मारताहेत म्हणून त्यांना वेगळं घर गेलं पाहिजे? आणि जर असं असेल तर मग इथे म्हणजे आमदार पालात राहतात का? झोपडीत राहतात का? आमदारांची घरं गळकी आहेत का? जर आम्ही विचार केला तर आज घडीला महाराष्ट्रातला जो भटका विमुक्त समाज आहे, जो भटका विमुक्त गावखेड्यांमध्ये वस्त्यांमध्ये पालांमध्ये राहतो असा काही समाज आहे की इथले टकारी आहेत, चिखलगारी आहेत, बेलदार आहेत की जे रेल्वे स्टेशनच्या बाजूला छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये राहतात. पाऊस पाणी आला तर अक्षरशः लेकरं बाळं घेऊन ती कुठल्या तरी उंचावर एखादा खडक बघून किंवा काहीतरी एखादी वस्तू ठेवून त्याच्यावरती रात्र काढायची त्यांची तयारी आहे. त्यांना घराची गरज नाही आहे का? म्हणजे भटक्या विमुक्तांच्या मुलांना घराची गरज नाही आहे, जे रेल्वे स्टेशनच्या कडेला जे पालांमध्ये राहतात त्यांना घराची गरज नाही आहे, जे ऊसतोड कामगार राहतात त्यांना घराची गरज नाही आहे, जे अनुसूचित जाती जमातीतली लोक जे अगदी छपरांमध्ये राहतात त्यांना कुणालाही घराची गरज नाही आहे. घराची गरज कोणाला आहे तर ती आमदारांना आहे. आणि असेलच आमदारांना, चला आम्ही 1 मिनिटासाठी मान्य करू की बाबा असेलच तुम्हाला घराची गरज, तर आमदारांना जे वेतन भत्ते मिळतात त्या वेतन भत्त्यातनं स्वतःच्या घराचे हप्ते स्वतः नाहीत का भरू शकत? घ्यावीत ना त्यांनी घरं, घेऊ नयेत असं अजिबात नाही, त्यांनी खुशाल घरं घ्यावीत. पण आमदारांनी ती घरं घेऊन त्यांना त्यांच्या घराचे हप्ते भरण्या इतके त्यांच्याकडे पैसे नाही आहेत का? का? कशासाठी हा फेवर केला जातो? कशासाठी? म्हणून हे सगळं हे लाड कशासाठी केले जात आहेत आमदारांचे? कित्येक असे आमदार आहेत ते भाजपमध्ये आहेत आणि ते इतरही पक्षांमध्ये आहेत. कित्येक असे आमदार आहेत की ज्या आमदारांना धडपणे सभागृहात आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडताच येत नाहीत. कित्येक असे आमदार खासदार आहेत की जे सभागृहामध्ये प्रश्न मांडण्याच्या ऐवजी ते चित्रपटाच्या स्टोऱ्या सांगतात, ते फिल्मी डायलॉग बोलतात, ते कविता करतात, पण ते लोकांचे प्रश्न मांडत नाहीत. इथे या लोणी काळभोरच्या इथे संडासच्या चेंबरमध्ये अनुसूचित जाती जमातीतले 4 कामगार उतरले आणि विषारी गॅसमुळे 4ही जण मृत्यू पावले. पहिल्यांदा 2घे जण खाली उतरले, दोघांचा आवाज येत नाही म्हणून 3रा गेला, मग 3ऱ्याचा आवाज का येत नाही म्हणून 4था गेला, 4ही जण मेले. फार जास्त दिवस झाले नाही, मागच्या 2 तारखेला 2 मार्च 2022ची घटना आहे. काय प्रश्न विचारले गेले यावर? विधिमंडळात सभागृहात किती प्रश्न विचारले गेले? कोण बोलतंय यावर? यावर प्रश्नच विचारले जात नाहीत. दलितांच्या हत्या अत्याचार त्यावर का आमदार प्रश्न विचारतात का? प्रश्न नाही विचारले जात. अनुकंपा तत्वाचे अनुशेष भरले जात आहेत की नाही जात आहेत याकडे लक्ष का दिलं जात नाही किंवा यावर तारांकित प्रश्न का बरं विचारले जात नाहीत? पुतळ्यांचं राजकारण करणाऱ्या नवनीत राणा आणि अमरावतीचा तो मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये किती लोकांचे प्रश्न अनुत्तरित आहेत? तिथला पाणी प्रश्न अजूनही भीषण आहे. मनमाडमधला पाणी प्रश्न सुटलेला नाहीये. त्या पाणी प्रश्नावर बोलतंय का कोणी? उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये प्यायला पाणी मिळत नाही यावर बोलणार आहे का कोणी? त्या पाण्याची सोय काय करायची? बाबा इथे पाण्याची सोय नाही, एकही धरण नाही आहे, पाण्याचा साठा वाढवण्याची गरज आहे, नदीचा उपसा करण्याची गरज आहे, छोटी मोठी जी तलाव आहेत त्यांचं क्षेत्र वाढवण्याची गरज आहे, गाळयुक्त शिवार आणि गाळमुक्त तळे ही जी योजना होती या योजनांचं पुढे काय झालं यावर प्रश्न विचारले जात आहेत का? हा जो निधी जे हे काही जे म्हणजे साधारणतः 51 कोटी 59 लाख रुपये जे खर्च केले जात आहे 6 महिन्याला, 6 महिन्याला 51 कोटी म्हणजे वर्षाला साधारणतः 102 कोटी रुपये जे खर्च केले जातात, त्या 102 कोटी रुपयाचा किमान 10वा हिस्सा जरी आमदारांनी खर्च करायचा ठरवला तर अनेक जिल्ह्यांचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. करू शकतायत का ते? आणि अशी कुठलीच भावना नसणारे आमदार हे यांना खरंच
ती नैतिकता प्राप्त होते का? आणि लोकांनी का प्रश्न विचारू नयेत? का आमच्यासारख्यांनी प्रश्न विचारू नयेत यावरती? कारण मुद्दा असा आहे की कष्ट करणारा नोकरदार, त्याला त्याच्या पगारवाढीसाठी झगडावं लागतं, त्याला मोर्चे आंदोलनं करावी लागतात. रात्रंदिवस रक्त ओकणारा शेतकरी, दिवसा लाईट मिळत नाही म्हणून रात्रभर जागणारा, कित्येकदा काही ठिकाणी अशी परिस्थिती तयार होते की शेतामध्ये जर ऊसाची शेती असेल, जर हरभऱ्याची शेती असेल तर रानडुकरं त्रास देतात, आणि रानडुकरं त्रास देतात म्हणून तिथे इलेक्ट्रिकलच्या तारा सोडल्या जातात. पण कधी कधी काही शेतकरी चुकून रात्रीला पाणी सोडायला म्हणून जातात. अचानक त्या तारेमध्ये विजेचा प्रवाह प्रवाहित होतो, करंट लागतो, शेतकरी मरतो. त्या शेतकऱ्याच्याबद्दल कोण बोलते? शेतकऱ्याच्या त्या बाजारभावाबद्दल, त्याच्या उत्पादनाला बाजारभाव चांगला मिळाला पाहिजे यावर कोण बोलते? त्याच्यासाठी तो रात्रंदिवस झगडतो, मोर्चे काढतो, तो बाजारभाव मागतो, तो वाढीव भाव मागतो, तो मागतो, त्याला मिळत नाहीये. आमदारांनी मागितलंच नाही, मग आमदारांना कसं काय मिळतं? बरं, याच्यावरती एकही आमदाराला नैतिकता म्हणून बोलावंसं वाटत नाही की अरे आम्हाला नको, इनफ, आम्हाला पुरेसं आहे. म्हणजे सांगताना आमदारांच्या बायका सांगतात की माझ्या नवऱ्याला पातेलभर तूप आणि 35 पोळ्या लागतात. किती हो, किती कराल? तुमच्याच पोळीवर किती वेळा तूप आणि किती वेळा साय ओढून घ्याल? तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवायची भाषा करता ना, त्या लोकांच्या प्रश्नांमध्ये किती वेळा येतात लोकांचे प्रश्न. तुमच्या बायका या सगळ्या कॉर्पोरेट जगातल्या TV मीडियाच्या कार्यक्रमांमध्ये येऊन मोठ्या थाटात आपली कौतुकं सांगताना की आमच्या मिस्टरांना इतक्या पोळ्या आणि इतकं तूप लागतं सांगतात. इथे गोरगरिबाच्या घरामध्ये फोडणीला तेल मिळत नाही. फोडणीला लेकराला कधी पोषक आहार म्हणून तूप द्यायचं तर ती दुरापास्त गोष्ट आहे. त्याच्यावर तुमच्या तोंडून ब्र शब्द निघत नाही. इथे सांगतात विरोधी पक्षनेते, विरोधी बाकावरचे लोक सांगतात की आम्ही जनतेच्या प्रश्नांवरती आवाज उठवतोय. किरीट सोमय्या, झोपलात का तुम्ही? आता बोलूच शकत नाहीत का तुम्ही? देवेंद्र फडणवीसांना आता ही गोष्टच लक्षात येत नाहीये का? आशिष शेलार आणि दरेकर, मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील, मी तुमची नावं याच्यासाठी घेतेय की सत्ताधारी चुकत असेल तर विरोधकाने चूक लक्षात आणून दिली पाहिजे. ते विरोधकाचे प्रधान कर्तव्य आहे. तुमच्या कर्तव्याच्या प्राधान्यक्रमामध्ये तुम्ही सत्ताधाऱ्यांना योग्य पद्धतीने कार्यभार करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. मग आमच्या 105 सत्ताधाऱ्यांना तर धारेवर धरूच, परंतु आमच्या 105 आमदारांना कुठल्याही प्रकारची वेतन वाढ नको आहे असं सांगण्याचं धारिष्ट्य, नैतिकतेचे असे डंके वाजवणारे जे लोक आहेत ते लोक करतील का? ते धारिष्ट्य या भाजपाच्या आणि या सगळ्या विरोधी आमदारांच्या अंगी आहे का ते धैर्य? काही समर्थन करणारे लोक असं म्हणत आहेत की काय होतंय ताई, काय बिघडलं जर दिलं, घरं दिली तर? आधीच्या सरकारांनी दिलीच होती की घरं, दिली असतील ना, दिली असतील. कदाचित भाजप शासित अनेक राज्यांमध्ये अशा पद्धतीच्या योजना असतीलही, पण आमचं असं म्हणणं आहे की ते त्यांनी करू देत. ते उद्धवजी आपल्याकडून आम्हाला अपेक्षित नाहीये. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आपली प्रतिमा अत्यंत अत्यंत नितळ, सोज्वळ आणि लोकाभिमुख अशी आपली प्रतिमा आहे. त्यामुळे आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये प्रचंड जमीन अस्मानचा फरक आहे. आपल्याकडून या निर्णयाची आम्हाला कधीच अपेक्षा नाही. आम्ही इतक्या धडपडून, इतक्या काळजीने, इतक्या अगतिकतेने आणि इतक्या संतापाने हे सांगत आहोत ते आपल्याला हे लक्षात आणून देण्यासाठी की मागच्या 2 वर्षामध्ये कोरोनामध्ये इथल्या लोकांचं कंबरडं मोडलंय, महागाईनं कंबरडं मोडलंय. हे इकडे वेतन इकडे तुम्ही त्यांना 132% महागाई भत्ता देताय आमदारांना,
132% महागाई भत्ता त्यांना देताना महागाईने ज्यांचं कंबरडं मोडलंय, गॅस आणि या सगळ्या ज्या दरवाढी आहे त्या दरवाढीचा यांना आटोक्यात आणण्यासाठी किंवा त्याच्यासाठी काही करा ना. गोरगरिबांची पोरं ज्या शाळांमध्ये जातात त्या शाळांमध्ये शौचालयच नाही आहेत. शाळा गळती का होते याची जे सर्वे केले जात आहेत, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, नॅशनल एज्युकेशन कमिशन्स जे येत आहेत त्या कमिशनकडून जे सर्वे केले जातात त्या सर्वेमध्ये असं सांगितलं जातं आहे की मधल्या सुट्टीमध्ये घरी जाणाऱ्या मुली शाळेत नंतर पुन्हा परत येतच नाहीत आणि मधल्या सुट्टीत त्या का घरी जातात याची चौकशी केल्यावर लक्षात येतं की शाळांमधून स्वच्छ शौचालय नाहीत. कित्येक अशी गावं आहेत की ज्या गावातल्या सरकारी दवाखान्यांमधून उपलब्ध सुविधाच नाही आहेत. सरकारी दवाखान्याचं सोनोग्राफी मशीन कायम बंद अवस्थेत आढळतंय. सरकारी दवाखान्यामध्ये डोळे तपासणीचं मशीन नाही आहे. सरकारी दवाखान्यात ECGचं मशीन काम करत नाही. सरकारी दवाखान्यातनं रक्तलघवी तपासणी केंद्र नाही आहेत. कट प्रॅक्टिसच्या नावाखाली सरकारी दवाखान्यातला डॉक्टर आपल्याच कट प्रॅक्टिसच्या नावाखाली इथे जाणीवपूर्वक सरकारी दवाखान्याचा अधीक्षक असणारा डॉक्टर हा ठरवून बाहेरून रक्तलघवी तपासून आणायला सांगतो, बाहेर ECG करायला सांगतो. गरज नसताना आमच्याकडे सोनोग्राफी मशीन नाही म्हणून बाहेरून सोनोग्राफी करायला सांगतो. याच्याकडे कधी लक्ष जाणार? आणि हे जबाबदारी आमदाराची आहे, मुख्यमंत्र्यांची नव्हे. त्या मतदारसंघातल्या आमदारांनी सांगितलं पाहिजे की मुख्यमंत्री महोदय आम्हाला पगारवाढ नको, आम्हाला वेतन आणि भत्ते नको. जर असतीलच काही पैसे तर ते पैसे आमच्या मतदारसंघात असणारे जे सरकारी दवाखाने आहेत या सरकारी दवाखान्यांच्या सुविधा वाढवण्यासाठी, आमच्यातल्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या सरकारी शाळांच्या सुविधा वाढवण्यासाठी, जी सरकारी वाचनालयं आहेत त्या वाचनालयांचा दर्जा वाढवण्यासाठी म्हणून ते असलं पाहिजे. यावर आमदार खासदार बोलतील का? मागे एक कुठल्या तरी आमदाराची बातमी वाचली मी की ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा तर बिचाऱ्याने केला त्या पठ्ठ्याने, पण ॲम्ब्युलन्सचे पैसे सरकारचे, पण ॲम्ब्युलन्सवरती नाव मात्र स्वतःच्या बापाचे. काय बापाचा माल वाटला? कशासाठी? माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण एकदा रिपोर्ट कार्ड तरी बघा. जर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये परफॉर्मन्स बेसिस पॅकेज दिले जातात, पगारवाढ दिली जाते, तर परफॉर्मन्स बेसिस पगारवाढ असावी नाही आमदारांची. की कुठल्या मतदारसंघाचा आमदार किती सभागृहामध्ये उपस्थित राहतो, सभागृहामध्ये तो किती प्रश्न विचारतो, सभागृहातले विचारलेल्या प्रश्नांचा तो पाठपुरावा किती करतो, तो जाऊन पुन्हा मतदारसंघात त्याच्यावरती किती काम करतो, याचा रिपोर्ट कार्ड तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी बघितलं पाहिजे. आणि त्या रिपोर्ट कार्डनुसार या आमदारांची वेतनवाढ केली गेली पाहिजे. बरं, अधिवेशनात पुन्हा यांना 80,000 रुपये भत्ता दिला जातो वेगळा. अधिवेशनात किती आमदार खरंच जीव तोडून काम करणारे असतात आणि यांना 80,000 कारण अधिवेशनात जेवण मोफत आहे, चहा मोफत आहे, राहण्याची व्यवस्था मोफत आहे, पुन्हा 80,000 कशासाठी एक्स्ट्रा वेतन आणि भत्ते दिलेले असताना? माननीय मुख्यमंत्री महोदय, या राज्याची सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही ही विनंती केली पाहिजे आपल्याला. गणराज्य संघ आपल्या आत्तापर्यंत आपण जे निर्णय घेतले त्या निर्णयात आम्हाला खूप वेळा आम्ही तोंड भरून कौतुक केले. आत्तापर्यंत आपण जे म्हणालात त्याचं आम्ही स्वागतसुद्धा केलं आहे, कारण आपण आम्हाला इतरांपेक्षा अनेक पटीने वेगळे वाटत आलेला आहात. पण माननीय मुख्यमंत्री, आपला आजचा हा वेतनवाढीचा निर्णय मात्र आम्हाला अजिबात मान्य नाही. गणराज्य संघ आपल्या या निर्णयाचा तीव्र निषेध करत आहे आणि आमची विनंती असेल की सोशल मीडियात नेमके काय प्रतिक्रिया उमटत आहेत त्या बघा एकदा. त्यावरून तरी ठरवा की आपला निर्णय चूक आहे की बरोबर आहे. मला विश्वास आहे की आपण यावर निश्चितपणे विचार कराल आणि मला विश्वास आहे की प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता, तो कुठल्या ना कुठल्या आमदाराचा सुद्धा कार्यकर्ता असेल, तो प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता मी जी भूमिका मांडते त्या भूमिकेचा सारासार विवेकी वृत्तीने विचार करेल.
तो आपल्या नेत्याचा भक्त असणार नाही, तर तो एक विवेकी, जागरूक आणि अत्यंत कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून या निर्णयाकडे अत्यंत गांभीर्याने बघून हा निर्णय किती चूक आहे ते मांडण्याचा प्रयत्न करेल. तुर्तास थांबते, रजा घेते. जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ.